घ्या. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका आता पंचवार्षिक निवडणूक लागलेली आहे. आज त्याचबरोबर आपले काही नगरसेवक आहेत, आजी माजी, त्यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत. आजपर्यंत केलेले विकास कामं आणि उर्वरित जी कामं होणार आहेत त्याबद्दल आज आपण इच्छुक उमेदवारासह अन्य कार्यकर्त्यांसमवेत आपण आता बातचीत करणार आहोत. आपल्यासोबत आहेत आता आपले माजी नगरसेवक जगन्नाथदादा ठोकळे. याआधी सुद्धा आपण कामं केलेले आहेत. 2 टर्म आपलं ह्या ठिकाणी निवडून सुद्धा आलेला आहात. ह्यापुढे काय तुमचे उर्वरित कामं असतील, काय कशा पद्धतीने तुम्ही कामं करणार आहात? या ठिकाणी प्रामुख्यानं जे नागरिक प्रश्न होते ते नागरिक प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. त्याशिवाय नाविन्यपूर्ण कामं करण्यासाठी देखील भर दिलेला आहे. नव्यानं शौचालय बांधणे, घर तिथं शौचालय, घर तिथं नळ पाणी कनेक्शन योजना, ड्रेनेज या मूलभूत गरजा पुरवण्याचा प्रयत्न केला. काय अंशी आपण त्यामध्ये कमी पडले नाकारून चालणार नाही. पण येणाऱ्या निवडणुकीनंतर या भागाचा एक चांगल्या पद्धतीने कायापालट होईल. एक आदर्श वॉर्ड आणि सर्व सुविधायुक्त वॉर्ड निर्माण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे. या ठिकाणच्या असणाऱ्या ज्या नागरिकांच्या सूचना असतील तोच माझा या ठिकाणचा जाहीरनामा असेल. या ठिकाणचे सर्व पक्षीय कार्यकर्ते, नेते यांच्या विचाराचा या ठिकाणी निश्चितपणे आदर्श घेऊन या पुढची वाटचाल माझी राहणार आहे. आणि अजून काही उर्वरित कामं आहेत का, की ती पूर्ण करावे लागतील अशा काही? या ठिकाणी प्रामुख्यानं माननीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस साहेब आणि सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या माध्यमातून जागतिक बँकेच्या सहकार्यातून जो सांगलीचा नदी प्रकल्प या ठिकाणी निर्माण होणार आहे, त्यामध्ये प्रामुख्यानं महावीर रेल्वे ब्रिज ते शेरी नाला हा जो नाला आहे आणि त्याला जे मिळणारे पोट नाले आहेत याचं रुंदीकरण, खोलीकरण आणि काँक्रिटीकरण आणि ठिकठिकाणी सीडी वर्क बांधणे हे कामं मंजूर झालेले आहेत. त्याचं टेंडर देखील निघालेलं आहे आणि पुढील 1-2 महिन्यामध्ये किंवा पावसाळ्याच्या आसपास या देखील कामाला सुरुवात होणार आहे. आणि ते जर काम झालं तर या ठिकाणचा जो असणारा पुराच्या पाण्याचा जो प्रश्न आहे तो कायमच्या या ठिकाणी निकाल लागणार आहे. त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत भाजपचे सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आहेत, सुरेश पवार. यांच्याकडून सुद्धा आपण जाणून घेणार आहोत काय आपलं विजन असणार आहे. आमचं विजन खास करून महिलांच्याकरिता अद्ययावत भाजी मंडई, तसेच मुलांच्या शिक्षणासाठी एक डिजिटल माध्यमातून जी शाळा उभारणी करण्यात येईल त्या पद्धतीनं डिजिटल शाळा उभा करण्यात आम्ही जास्त मोठ्या प्रमाणात प्राधान्य देणार. आणि तसेच आम्ही झोपडपट्टीच्या माध्यमातून, झोपडपट्टी पुनर्वसन समितीच्या माध्यमातून येथील नागरिकांचे जे घर स्वतःचं पाहिजे त्यांचं जी संकल्पना होती ते पूर्ण करण्यात आम्ही पूर्णपणे यशस्वी झालो आहेत. माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते गेल्या 8 दिवसा अगोदर आम्ही त्याचे शेतीशिवाय उतारा वाटपही केलं आहे. आणि उर्वरित जी घरं राहिल्यात जेणेकरून नवीन वसाहत, टिंबरेरिया परिसर, भीमनगर, गोकुळनगर, मकरवाली गल्ली, तसेच सर्वोदय हायस्कूल चौक परिसर, तसं रेल्वे स्टेशनचा परिसर इथं आम्ही सिटी सर्व्हेला नावं लावण्यासाठी प्रयत्न चालूच आहे. आणि थोड्या दिवसात ते उतारा त्यांना नावावर करून भेटेल. त्याचबरोबर अनेक तुम्ही दाखले काढून दिलेले आहात, त्या माध्यमातून आणि काय तुम्हाला सांगायचं? आम्ही भटक्या विमुक्त जमातीसाठी विशेषकरता आमचे वडर समाज असू दे, माकडोले समाज असू दे किंवा धनगर समाज असू दे, तसेच त्या भटक्या विमुक्त जाती अंतर्गत येणाऱ्या जाती यांच्यासाठी 3000 लोकांना मी माझ्या पदरच्या पैशांना मोफत 50 वर्षाचा आट शिथिल करून त्यांना जाती दाखले मोफत वाटले. ह्या कामाचा मला माननीय कलेक्टर साहेब तसेच अप्पर तहसीलदार मॅडम, वरोटे मॅडम यांचं सहकार्य लाभले. आणि उर्वरित ज्याचे भटक्या विमुक्त जातीसाठी दाखले नाही आहेत त्यांच्यासाठी पण आम्ही आवाहन केलेलं आहे की त्यांनी पण लवकरात लवकर काढून घ्यावेत. तसेच आमचा SC समाज जो आहे त्यांच्यासाठी पण माझा पाठपुरावा चालू आहे की शिक्षणासाठी काय होईना जेणेकरून 50 वर्षाचा पुरावा आट शिथिल करण्यात यावी. तसेच आपल्यासोबत आहेत सचिन आरवाळे, सामाजिक कार्यकर्ते. काय सांगाल, काय विजन आहे तुमचा? आज ह्या भागात जर बघितला तर नवीन वसाहत, संजय गांधी झोपडपट्टी असेल, स्वस्तिक ब्रिजच्या पाठीमागचा जो भाग घेतला तर एवढा विस्तारित प्रमाण हा झालेला आहे की त्या ठिकाणी अक्षरशः लोकांना अतिक्रमण काढून राहण्याची वेळ आलेली आहे. पण आज गेले 10-15 वर्ष झालं फक्त आम्ही मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून जे बघितलं इथं जे आश्वासनाचे इथं पाऊस पडलं गेलं
त्या आश्वासनाचं ह्या ठिकाणी अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. आज ह्या ठिकाणी गरज होती आबा धोत्रेसारखी स्कीम राबवण्याची. ह्या लोकांना जे अतिक्रमण आमचं झालेलं आहे किंवा कुटुंब वाढलेलं आहे, त्यासाठी बाबा एखादं SRA सारखी योजना, झोपडपट्टी पुनर्वसनसारखी योजना हे आणणं ह्या भागाची गरज आहे. माझ्या माहितीप्रमाणे जर वाटते तर ते आणणं गरजेचं आहे. आणि शाळा जर बघितला तर आज ह्या ठिकाणी शाळेसाठी कोणी प्रयत्न केलेला ह्या भागातलं दिसत नाही आपल्याला. कारण आज जिल्हा परिषदेच्या शाळा जर बघितल्या ह्या ठिकाणी तुम्हाला बघायचं झालं तर हातावर पोट लोक आहेत, कर्मचारी आहेत तिथं बऱ्यापैकी, त्यांच्या मुलांना शिक्षण व्यवस्थित मिळत नाही. त्यासाठी शिक्षण व्यवस्था पूर्ण बंद पडलेली आहे इथली. आणि शिक्षण व्यवस्था जर करायची झाली तर आपण इथनं प्रयत्न केलं पाहिजे एक प्रतिनिधी म्हणून. हे आमचं प्रयत्न असणार आहे या भागातून. आणि सर्वात जास्त प्राधान्य जे आम्ही देणार आहे ते शिक्षणासाठी देणार आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये SRA योजनासारख्या झोपडपट्टी पुनर्वसन जी योजना आहेत त्या बऱ्यापैकी राबवता येतात का बघून आम्ही पाठपुरावा करून हे आमचं विजन असणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत काय सांग आमचे बोलणार मित्र आहे. सचिन आरोळे साहेबांनी SRAची जी स्कीम सांगितली, जे आम्ही मंजूर करून जे सिटी सर्वे नाव लावून मंजूर करून जे आणलं आम्ही, तर SRAपेक्षा चांगली योजना आहे. कारण जी भेटे घरं आहेत ते आपल्या नावावर होणार. नावावर होऊन प्लस आपल्याला रमाई घरकुल योजना, परत पंतप्रधान आवास योजना ह्यामार्फत आपल्याला लोनही भेटणार त्यासाठी. आणि भेटे घरांसाठी ही चांगली योजना आहे. SRA ही कसं अपार्टमेंट टाईप कोणाचा कुठं नंबर येईल सांगता येत नाही. आत्ता जी सिटी सेलर जी नावं लागल्यात लोकांची स्वतःच्या मालकीची होईल घरं. आणि भेटेघर असल्यामुळं प्रत्येकाला खालीवर मधलं बांधता येईल. तसेच आपल्यासोबत आहेत विनायक हेगडे, या भागातील इच्छुक उमेदवार आहेत, त्यांचे आपण बातचीत करूया. काय सांगाल, काय विजन आहे तुमचा? नमस्कार. मी या ठिकाणी प्रथमतः शी न्यूजचं अभिनंदन व आभार मानतो की त्यांनी इलेक्शन एवढ्या तोंडावर असताना त्यांनी हा कार्यक्रम घेतला. मी सुरुवातीला सांगू इच्छितो, मी माझ्या पत्नीसाठी पूनम विनायक हेगडे SC महिलेतून मी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज मागत आहे. आणि मला या ठिकाणी सांगू वाटतंय की बाबा अजूनसुद्धा आमचा जो विस्तारित भाग आहे, नवीन वसाहत असू दे, झोपडपट्टी, भीमनगर असू दे, स्वास्तिक काट्यामागचा परिसर असू दे, अजून मूलभूत सोयी सुविधेपासून वंचित आहे. सकाळी उठल्यापासून आमची महिला जी धावपळ करत असते, सुलभ शौचालय खराब आहे, पाण्याची व्यवस्था नाही, गटरची सांडपाण्याची व्यवस्था नाही. त्यामुळं आमची मागणी आहे की बाबा अजून मूलभूत सोयी सुविधाच इथं पुरवल्या गेलेल्या नाहीत. भारत स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष पूर्ण होऊन गेले, अजून रस्ता, लाईट, पाणी, गटर याच सोयी सुविधेसाठी, सुलभ शौचालयासाठी आमच्या इथल्या भागातल्या महिलेला धडपड करायला लागत आहे. आणि आमचं विजन असणार आहे की बाबा या ठिकाणी ओपन पीस, इतर वार्डात तुम्ही बघताय किती ओपन पीस डेव्हलप झाले. सांगली महापालिकेत सगळ्यात जास्त ओपन पीस किंवा सगळ्यात जास्त क्रीडांगण असलेला 10 नंबर वार्ड आहे. आज एकही ओपन पीस या ठिकाणी म्हणजे डेव्हलप झालेला नाही. लहान मुलांना असू दे किंवा वयोवृद्धांसाठी विरंगुळा केंद्र असू दे किंवा आज आरोग्य केंद्र असू देत, एकच आरोग्य केंद्र आहे. त्यामुळे भीमनगर असू दे, नवीन वसाहत असू दे, स्वास्तिक काट्याच्या मागं असू दे, जिथं 2-3 हजार वस्ती आहे, लोक राहतात, तिथे एक आरोग्य केंद्र करणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक भाग किंवा प्रत्येक चौक CCTVच्या माध्यमातून निगराणीखाली ठेवणं आज गरजेचं आहे. तसेच आता आपल्यासोबत आहेत माजी नगरसेविका वर्षाताई निंबाळकर, आपणही त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आजपर्यंत केलेली विकास कामं असतील किंवा जे उर्वरित कामं आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आजपर्यंत भागात मी 2018 साली जे आम्हाला काँग्रेसकडून जी उमेदवारी मिळाली त्यानंतरनं मी आपल्या बऱ्याच भागात जवळजवळ 35 ते 40 वर्ष झाले जी भागात कामं झाली नव्हती, रस्ता म्हणा, ड्रेनेज लाईन, पाईपलाईन वगैरे आपल्या पिण्याच्या पाण्याच्या हा मोठा प्रश्न होता. तो आम्ही ते नवीन पाईपलाईन, रस्ते, गटारी परत प्रत्येक भागातली अशी कामं केलेली आहेत. त्याचबरोबर आपला मिशन कंपाऊंड हा भाग, तिथं जवळजवळ 35 वर्षही कोणत्याही सोयीसुविधा नव्हता. असा हा तिथला त्या नागरिकांना इतकं त्रास होत होता पावसाळ्यात म्हणा किंवा पाण्याच्या बाबतीत, ड्रेनेज तर कोणतीही सुविधा नव्हती. त्या लोकांसाठी आपण तिथं काम केलेलं आहे. त्याचबरोबर लोकांच्या मूलभूत गरजापासून इथूनपासून ते आतापर्यंत आपण त्यांच्या सगळ्या गरजा मी पुरवण्याचा प्रयत्न केला आहे आणि काम केलं आहे. त्याचबरोबर आपल्या भागात एक वडर भवन म्हणून मी काम बांधलेलं आहे. तिथं नागरिकांसाठी सगळ्या त्यांच्या कार्यक्रम, कुठल्याही सगळ्या सुविधा, त्यांचे कार्यक्रम किंवा मुलांसाठी अभ्यासिका करण्यासाठी तिथं मी एक वडर भवन बांधण्याचा प्रयत्न केला आहे. ते काम आता थोडक्यात राहिलेलं आहे. इथून पुढेही ते काम पूर्ण करून घेईन. अजून काही उर्वरित कामं आहेत का? ते कामं आता होणे अपेक्षित आहेत किंवा तुमचं तसं विजन आहे की ते पूर्ण व्हावेत अशा? अजून काही भागात अजून पाण्याचे प्रॉब्लेम आहेत ते, आणि आपलं जो वडर भवनचं उर्वरित राहिलेलं आहे
ते आपण काम पूर्ण करून घेऊ. ठीक आहे, धन्यवाद. त्याचबरोबर आता माजी नगरसेवक आहेत अनारकली कुरणे, यांच्याकडून सुद्धा आपण जाणून घेणार आहोत आतापर्यंत. खालीवर मधलं बांधता येईल. तसेच आपल्यासोबत आहेत विनायक हेगडे, या भागातील इच्छुक उमेदवार आहेत, त्यांचं आपण बातचीत करूया. काय सांगाल, काय विजन आहे तुमचा? नमस्कार. मी या ठिकाणी प्रथमतः शी न्यूजचं अभिनंदन व आभार मानतो की त्यांनी इलेक्शन एवढ्या तोंडावर असताना त्यांनी हा कार्यक्रम घेतला. मी सुरुवातीला सांगू इच्छितो, मी माझ्या पत्नीसाठी पूनम विनायक हेगडे SC महिलेतून मी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज मागत आहे. आणि मला या ठिकाणी सांगू वाटतंय की बाबा अजून सुद्धा आमचा जो विस्तारित भाग आहे, नवीन वसाहत असू दे, झोपडपट्टी, भीमनगर असू दे, स्वास्तिक काट्यामागचा परिसर असू दे, अजून मूलभूत सोयी सुविधेपासून वंचित आहे. सकाळी उठल्यापासून आमची महिला जी धावपळ करत असते, सुलभ शौचालय खराब आहे, पाण्याची व्यवस्था नाही, गटरची सांडपाण्याची व्यवस्था नाही. त्यामुळं आमची मागणी आहे की बाबा अजून मूलभूत सोयी सुविधाच इथं पुरवल्या गेलेल्या नाहीत. भारत स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष पूर्ण होऊन गेले, अजून रस्ता, लाईट, पाणी, गटर याच सोयी सुविधेसाठी, सुलभ शौचालयासाठी आमच्या इथल्या भागातल्या महिलेला धडपड करायला लागत आहे. आणि आमचं विजन असणार आहे की बाबा या ठिकाणी ओपन पीस, इतर वार्डात तुम्ही बघताय किती ओपन पीस डेव्हलप झाले. सांगली महापालिकेत सगळ्यात जास्त ओपन पीस किंवा सगळ्यात जास्त क्रीडांगण असलेला 10 नंबर वार्ड आहे. आज एकही ओपन पीस या ठिकाणी म्हणजे डेव्हलप झालेला नाही. लहान मुलांना असू दे किंवा वयोवृद्धांसाठी विरंगुळा केंद्र असू दे किंवा आज आरोग्य केंद्र असू देत, एकच आरोग्य केंद्र आहे. त्यामुळे भीमनगर असू दे, नवीन वसाहत असू दे, स्वास्तिक काट्याच्या मागं असू दे, जिथं 2-3 हजार वस्ती आहे, लोक राहतात, तिथे एक आरोग्य केंद्र करणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक भाग किंवा प्रत्येक चौक CCTVच्या माध्यमातून निगराणीखाली ठेवणं आज गरजेचं आहे. तसेच आता आपल्यासोबत आहेत माजी नगरसेविका वर्षाताई निंबाळकर, आपणही त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आजपर्यंत केलेली विकास कामं असतील किंवा जे उर्वरित कामं आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आजपर्यंत भागात मी 2018 साली जे मला काँग्रेसकडून जी उमेदवारी मिळाली, त्यानंतरनं मी आपल्या बऱ्याच भागात जवळजवळ 35 ते 40 वर्ष झाले जी भागात कामं झाली नव्हती, रस्ता म्हणा, ड्रेनेज लाईन, पाईपलाईन वगैरे आपल्या पिण्याच्या पाण्याच्या, हा मोठा प्रश्न होता. तो आम्ही ते नवीन पाईपलाईन, रस्ते, गटारी, परत प्रत्येक भागातली अशी कामं केलेली आहेत. त्याचबरोबर आपला मिशन कंपाऊंड हा भाग, तिथं जवळजवळ 35 वर्षही कोणत्याही सोयीसुविधा नव्हता. असा हा तिथला त्या नागरिकांना इतकं त्रास होत होता, पावसाळ्यात म्हणा किंवा पाण्याच्या बाबतीत, ड्रेनेज, तर कोणतीही सुविधा नव्हती. त्या लोकांसाठी आपण तिथं काम केलेलं आहे. त्याचबरोबर लोकांच्या मूलभूत गरजापासून इथूनपासून ते आतापर्यंत आपण त्यांच्या सगळ्या गरजा मी पुरवण्याचा प्रयत्न केला आहे आणि काम केलं आहे. त्याचबरोबर आपल्या भागात एक वडर भवन म्हणून मी काम बांधलेलं आहे. तिथं नागरिकांसाठी सगळ्या त्यांच्या कार्यक्रम, कुठल्याही सगळ्या सुविधा, त्यांचे कार्यक्रम किंवा मुलांसाठी अभ्यासिका करण्यासाठी तिथं मी एक वडर भवन बांधण्याचा प्रयत्न केला आहे. ते काम आता थोडक्यात राहिलेलं आहे. इथून पुढेही ते काम पूर्ण करून घेऊ. अजून काही उर्वरित कामं आहेत का? अं, ते कामं आता होणे अपेक्षित आहेत किंवा तुमचं तसं विजन आहे की ते पूर्ण व्हावेत अशा? अजून काही भागात अजून पाण्याचे प्रॉब्लेम आहेत ते, आणि आपलं जो वडर भवनचं उर्वरित राहिलेलं आहे ते आपण काम पूर्ण करून घेऊ. ठीक आहे, धन्यवाद. त्याचबरोबर आता माजी नगरसेवक आहेत अनारकली कुरणे, यांच्याकडून सुद्धा आपण जाणून घेणार आहोत आतापर्यंत केलेले विकास कामे आणि काय राहिलेले असतील तर ते काम पूर्ण करण्यासाठी त्यांचा कसा प्रयत्न असेल. काय सांगाल तुम्ही? नमस्कार सर्वांना. सी न्यूजचे खरोखरच आभार की आम्हाला आमचं मनोगत मांडण्याची तुम्ही संधी दिली या ठिकाणी. मी जवळजवळ 20 वर्षापासून ह्या भागाचं नेतृत्व करते. सुरुवातीला 2003 पासून आमचं काम सुरू झालं. तर बरीच कामं आता जसं दादा म्हणाले की तुम्ही म्हणजे हे बाल हनुमान झोपडपट्टी जी आहे आपली, तर आपण त्या ठिकाणी अपार्टमेंट बांधून दिले लोकांना, तिथं त्यांची राहण्याची सोय केली. त्यामुळे झोपडपट्टी मुक्त वॉर्ड त्यावेळी जो माझ्याकडे होता भाग, तेव्हा आम्ही 2 सदस्य होतो, तेव्हा ते काम केलं. आणखी आपले आता लाईट, रस्ते असतील, गटारी असतील, पाण्याचं दूषित पाण्याचा भरपूर प्रश्न निर्माण झाला होता. सगळ्या भागामध्ये दूषित पाणी येत होतं. तर आपण पूर्ण भागातली पाईपलाईन बदलून घेतली. ड्रेनेजचा प्रॉब्लेम होता, ड्रेनेजच्या लाईन सगळ्या बदलून घेतल्या. ड्रेनेजमुळे वारंवार खड्डे पडत होते. आपल्या सांगली, मिरज, कुपवाड बऱ्याच भागात जे खड्डे पडले त्या आपल्या वॉर्डात सुद्धा ती समस्या होती. तर आपण तो बऱ्याच भागातले पूर्ण जे 50 वर्षापासूनच्या लाईन होत्या त्या ठिकाणी आपण बदलून घेतल्या. आणखी वेगळं काम असं म्हटलं तर आपण नाना नानी पार्क एक डेव्हलप केलं आहे. ओपन स्पेस जे डेव्हलप केले त्याच्यात नाना नानी पार्क एक केलं आहे. मुलांच्यासाठी खेळण्यासाठी खेळणी बसवले आहेत एका याच्यात जिजाऊ पार्क निर्माण केलं आहे.
आणि सुधीरदादा आमचे आमदार आहेत, त्यांच्या फंडातून भरपूर अशी विकास कामं पण आम्ही या ठिकाणी केलेली आहेत. याच्यासाठी नेहमीच आपल्याला पालकमंत्री असू देत किंवा आमचे आमदार असू देत, सगळे आमचे पदाधिकारी असू देत, त्यांचं नेहमी सहकार्य आपल्याला लागतं आहे. याच्या पुढं माझं एक ध्येय असं आहे की आपल्या जे इथं गोरगरीब लोक राहतात, तर यांच्यासाठी काहीतरी अभ्यासिका एक असावी. मी दादांच्याकडे, आमच्या आमदारांच्याकडे एक प्रस्ताव पण दिला होता की आपल्या जे लेपर्स कॉलनी आहे त्या ठिकाणी अभ्यासिका एक निर्माण व्हावी याच्यासाठी. पण बऱ्याच भागात आपल्या मुलांना म्हणजे लाईट वगैरे सोय नसते, नाहीतर घरात वातावरण तसं नसतं, तर एखादी अभ्यासिका असावी असा एक मानस आहे. त्याच्यासाठी मी प्रयत्न करेन. आणखी आपली जे स्पर्धा परीक्षासुद्धा या ठिकाणचे लोक देतात, तर त्यांच्यासाठी पुस्तकं बरीच महाग असतात, तर ती पण उपलब्ध व्हावीत आणि त्याच्यासाठी एखादं अभ्यासिका म्हणजे ती पुस्तकासहित अभ्यासिका व्हावी असं माझं मानस आहे या ठिकाणी. बेसिक तरी सगळ्या मूलभूत आपण समस्या सोडवलेल्या आहेत या ठिकाणी. ज्या थोड्या असतील त्या याच्या पुढच्या काळात होतील. आणि काळ्या खणसुद्धा जी डेव्हलप झाली तो आपल्या अजेंडावर जाहीरनाम्यात होता मागच्या वेळी, त्याच्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न केलेला आहे. आणखी सगळ्या LED वगैरे सगळीकडे लावले आहेत, म्हणजे बऱ्यापैकी बेसिक सगळीच कामं झालेली आहेत. पण जी उर्वरित आणि वेगळी नाविन्यपूर्ण जी आपल्याला आणखी थोडी कामं करायची आहेत, ती याच्या पुढच्या काळात आपली पूर्ण होतील. ठीक आहे, धन्यवाद. आपल्यासोबत आहेत इच्छुक उमेदवार सुद्धा ह्या ठिकाणी, त्यांच्यासुद्धा आपण माहिती जाणून घेणार आहोत. आणि काय सांगाल, कसा विजन असणार आहे भागातील विकासाकरिता, आणि काय सांगाल तुम्ही मतदारांना? आत्ता जे जे निवडून आलेले होते, आता स्पष्ट बोलेन मी, याआधी कोणी इथं येत नव्हतं, आता सगळेजण येणार. पहिली गोष्ट, ज्या समस्या आहेत ना, आम्ही वसाहतमध्ये राहतोय इथं म्हटल्यानंतर ना आम्हाला घरोघरी ज्या घरात समस्या आहेत त्या सगळ्या आम्हाला माहीत आहेत. त्यामुळं आता सगळ्यांनाच आपण मदत केलेली आहे. मग आपण आता त्यांच्या इच्छा काय आहेत पहिला जाणून घेणार आणि त्यांना जे जे वाटतंय ते सगळं करायला लागणार. ठीक आहे, त्याचबरोबर आता माझे नगरसेविका आहेत शिवंताताई वाघमारे, त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेणार आहोत. काय सांगाल, तुमचं काय विजन असेल आणि काय नागरिकांच्या समस्या सुद्धा आहेत त्या सोडवण्यासाठी कसा तुमचा प्रयत्न असणार आहे? सर्वांना नमस्ते. शी न्यूजला प्रथम मी धन्यवाद देते. 2013 ते 2018 ज्यावेळेस मी काँग्रेस पक्षाकडून निवडून आले, त्यावेळेस रस्ते, गटारी अनेक मी कामं केल्यात. 2 ठिकाणचं मी हागणदारी मुक्त केलं, टिंबर एरियातलं, आणि त्या सुलभ शौचालय मुलांना असं बाहेरच बसवत होते, ते हागणदारी मुक्त करायचं मी प्रथम काम केलं. ज्यावेळेस व्यायामशाळा इथं आपल्या आसपास कुठं नव्हतं, व्यायामशाळा बांधून महाराष्ट्र शासनाकडं साहित्य आणून व्यायामशाळा चालू केली. आमचे छोटं एक घरं आहे, झोपडपट्टी आहेत, मुलांना अभ्यासाला जागा मिळत नाही, म्हणून अभ्यासिकासुद्धा मी या ठिकाणी केलेलं आहे. ज्या 25-30 वर्षात ड्रेनेज लाईन टाकलं नव्हतं, जी शाहू कॉलनी, नवीन वसाहत आणि संभाजी कॉलनी येते, ती ड्रेनेज लाईन मी टाकले आणि 2018 नंतर मी बाहेर पडले. तर ईदग्याजवळ जी ड्रेनेज लाईन जोडायची होती ती जोडलं नाही, त्याला मी प्रथम प्राधान्य देणार आहे. कारण एवढं आम्ही ड्रेनेज लाईन टाकले तर ती जोडून पुढं महिला जाण्याची व्यवस्था झाली नाही ह्या 5 वर्षात, ते मी प्रथम काम करणार आहे. रस्ते, गटारी, मूलभूत सुविधा तर करणारच करणार, पण मला आमच्या ह्या भागात भयमुक्त आणि व्यसनमुक्त पण मला करायचं आहे. त्यासाठी मी ह्या ठिकाणी एक अकॅडमी पण काढणार आहे. कसं होते, नुसतं पोलीस स्टेशनमधलं काम झालं की नगरसेवकाचं काम नाही आहे. पोलीस स्टेशनला जायला गरजच नाही पडायला पाहिजे, ह्या पद्धतीचं मी काम करणार. त्या ठिकाणी एवढं मी सांगतो आणि थांबते. धन्यवाद. ठीक आहे, धन्यवाद. आपल्यासोबत आहेत सुरेश शिंगे, यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया काय विजन असणार आहे यंदाच्या इलेक्शनमध्ये, आणि काय मतदारांना आवाहन करणार आहे, कशा सुविधा मिळाव्यात या मतदारांना तुम्ही सांगावं असं आमच्याकडून. जर विजन असेल तर काम करता येते. गेल्या 20 वर्षामध्ये इथल्या आता प्रस्थापित नगरसेवकांची जी फळी आहे ती फक्त ठेकेदारांना पोचण्यासाठी काम करत होती, अशी जनतेतली एक वाव आहे. पण मी त्याला विरोध करतो. कामं केलेली आहेत, कामं केलेले नाही आहेत असं नाही आहे, पण एक काय आहे माहिती आहे का, आमचा भाग आहे अतिशय दलित समाज, वंचित आणि बहुजन समाज. या बहुजन समाजाचं नेतृत्व करताना अशी आज परिस्थिती आहे की सांगली जे कोणतर म्हणजे युथ लीडर असतील किंवा इथल्या भागातले लीडर असतील, यांना एक शरम वाटते की आपल्या कामामध्ये आणि आपल्या भागामध्ये ही कामं
प्रस्तावितपणे मांडता यावीत ह्यासाठीचं विजन त्यांच्याकडे नाही आहे. आणि जर कामं केली असली तर त्यांनी या नगरसेवकांनी गेल्या 20 वर्षामध्ये एक व्हाईट पेपर काढावा आणि जनतेसमोर जावं की या व्हाईट पेपरच्या माध्यमातून आम्ही 4 गोष्टीवर काम केले. नगरसेवक पदाची व्याख्या काय आहे? नगरसेवक यामधलं एक स्पष्ट आहे. आपण विजनरी काम करताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून आपली प्रथम प्रायोरिटी असते की या भागामध्ये गटरी व्हाव्यात, रस्ते व्हावेत, नळाला पाणी यावं, त्याचबरोबर एक हक्काचं घर असावं. माझा हा 25,000च्या आसपासचा असणारा भाग, याच्यामध्ये माझ्याकडे 9,000 ते 10,000 अनुसूचित जातीतील नागरिक काम करतात, नागरिक राहतात. त्यांच्यासाठी आज गेली 50 वर्षामध्ये काही आमच्या नगरसेवकांनी कामंसुद्धा केली. त्याच्यामध्ये आमचे सामाजिक कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीनं काम केलं की ही जळीत वस्ती म्हणून, जळीत वसाहत म्हणून या भागाचं नाव होतं. त्याला सिटी सर्वेला नाव लावायचं काम केलं. पण हे पुरेसं नाही आहे. हे पुरेसं का नाही आहे? कारण हक्काचा आपण आज टॅक्स भरतो. भारतीय देशाच्या आणि संविधानाचा मान ठेवून प्रत्येक अनुसूचित जातीतील उमेदवारांसाठी एक तरतूद असते, विशेष तरतूद. ती मांडायचा भरपूर प्रयत्न केला. माझ्या प्रभागामध्ये गेले 10 वर्ष नगरसेवक असणारे जगन्नाथ ठोकळे दादा असतील, त्यानंतर शेवंतताई वाघमारे असतील, त्यानंतर वर्षा निंबाळकर असतील, अनारकली कुर्णे असतील. मी या सर्वांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी काम केलं. काम केलं नसतं तर आज लोक त्यांच्या दारात जाऊन बसली असती. पण काम प्रभावपणे मांडण्यासाठी आज आम्हाला संधी द्यावं. आज मी माझ्या विजनमध्ये सांगतोय की पहिल्या निवडून आल्यानंतर पहिल्या प्रथम या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील या घरांना, या हक्काच्या घरांना, 4,000 लोकांना 1 BHKचा फ्लॅट किंवा 1 BHK राहतं घर स्टॅम्प पेपरवर लिहून देणार आहे. आणि ते नाही मिळालं तर मी त्यांच्या बरोबर कशा पद्धतीने लढायचा हा संविधानिक लढा मला माहीत आहे. त्यामुळे ते माझं विजन असणार आहे की हक्काचं घर कसं, 1 BHK हक्काचं घर, 1 BHK हक्काचं घर असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला युफोरिया सारख्या सोसायटी आमच्या भागामध्ये आहेत. त्या पद्धतीने ह्या प्रभागाचा विकास आम्ही करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि त्याचबरोबर दुसऱ्या पाण्याच्या सुविधा असतील, ते कामं अर्धवट राहिलेले आहेत. पण पुढच्या नेत्यांना ह्या आमच्या भागातील नगरसेवकांकडून जी कामं करून घेताना कमतरता भासली त्याच्यावर काम करायचा मी प्रयत्न करेन. त्यानंतर आता व्यायामशाळा आहेत त्या बंद अवस्थेत आहेत. त्यानंतर शौचालयाची अवस्था, तुम्ही इथं जिथं थांबलोय त्या भागामध्ये तुम्ही जर बघावलं तर इथं व्हाईट पेपर काढला तर हे शौचालय आहेत, 1 2 3 4 इथली शौचालय आहेत. त्याची दुरावस्था तर तुम्ही इथून जायचं आणि तिथं बघायचं काय पद्धतीनं दुरावस्था आहे. मग नगरसेवकांनी काम केलं पण ते परिपूर्ण. आताच आपण माजी नगरसेवकासह इच्छुक उमेदवारांची प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहोत. यामध्ये झालेले विकास, त्याचबरोबर उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी आता काही उमेदवारसुद्धा रिंगणात उतरलेले आहेत. आपण आज होतो प्रभाग क्रमांक 10मध्ये. आज प्रभाग क्रमांक 10मधील आढावा आपण या ठिकाणी घेतलेला आहे. दीपक कांबळे, सी न्यूज, सांगली.